हिला नेलती दुकानावर नाही जे हेडशॉट मारून आणला. कसा हेडशॉट आहे बघा, मस्त मधोमध आले. आता मला परत सांगणार नाही दादा दुकानावर ने. तसंच लोकांचं डोक्यावरलं केस करतात, माझं दाढीचं करतात. म्हणून त्या केसानंच केला मी पटापट फूस ओंबट स्वाहा. तसाच घरात गेलो तर बघताय तो काय अख्खा दूध वळून वाटोला गेले. असा काही कोणाला बोलावा आता, कोणाला काही नाही बोलता डोक्यावर घेतला आणि केस खाजवीत लागलो. तसंच कल्टी डायरेक्ट शेतावर आलो. शेतावर आलो तर घरात सगळ्यांना काम करीत ना लक्ष ठेवायला मी होतो. सगळे काम ओकेमध्ये करीतले की तसाच लक्ष ठेवून झालं ना आपण पण शेतात उतरायची आपली तयारी झाली. तशीच घातली टोपी न उतरलो मला बोलायच्या आधी मी कामाला केली सुरुवात. टोपी घातली ना निघालो चालत चालत वहीच्या कडेला. वहीच्या कडेला आलो तर घराने इकडं बघतात काय चोरांनी वरचा भातच कापून नेले. तिच्या आईच्या गावात कोण असा चोर होता काय माहीत. मग बोलतं यश 2-3 शिवा घालावशा वाटतं मग नाही घालीत जाऊन दे. नंतर लगे इकडं बघतात आपला भाऊ बसलेला करेला ना आपण बसले उन्हामध्ये नाही. भर उन्हामध्ये काम चालू होतं आपल्याला भाऊ 2 शिव्या द्यायच्या आधी आपण काम ओकेमध्ये फिनिश केला. कवल्या करून झाल्या. आता बोलू भार बांधायला येतील. त्याच्या आधी आपण केला थोडाफार नाश्ता. प्रसाद भाऊनी मस्त आणलेला बारीक पोरांचा खाऊ. त्याच्यावर आपण मस्त ताव मारायला बसलो. आपला मोठा भाऊ येत नव्हता खायला, त्याला माहीत कसला राग आलता. म्हणून तो यायच्या आधी आपण मग घेतला फॅसला का फटाफट फिनिश करू. तसा सगळा खाऊन पिऊन स्टील बॉडीवाला माणूस डबल निघला असा कारण की भार व्हायचं होतं. पण पहिले भार बांधून घ्या मग नंतर या करू. फटाफट कवल्या जमा केल्या ना भार बांधून घेतलं. तसा लगे आराम करायला बसलो 2 मिनिटं. 2 मिनिटं आराम करता करता झोपायच्या आधी आपण तिथल्या उठायची आपली तयारी झाली. तसंच तिथल्या कल्टी मारली. घेतलं भारं न प्रत्येकाच्या डोक्यावर 1-1, 2-2 करून असं 4-4, 5-5 भारं नेलं का भारांचं काम पण फिनिश होईल. तवऱ्यानं बघता होतं काय ह्यो उताना पडले इथं मधीनच. एक भारा टाकला तर चेमकल. त्याला अंगला फटाफट तिथल्या उठ नाही ते एक भारा पडायच्या आधी तो उठला ना आम्ही फटाफट घेतलं भारानं निघालो. ह्यो पहिलाच भारा न्यायला मी लगेच मान वाकडी झाली. मान शिधी करायला लगेच तसाच मान वाकडी घेऊन गेलो दुसरा भारा आणायला. असं 4-5 भारं वाहिलं. बोलो आता आपल्यामध्ये हिंमत नाही राहिली. म्हणून तशीच कल्टी मारली ना भाऱ्यालाच खट्टन झोपलो बोलू. 2 मिनिटं आराम करू ना तसाच लगे बघता बघता मोठा थर रचला डायरेक्ट. ह्यो थर पुरा आला. आता उद्या बोलू जोराला येतो सगळ्यांना. तसाच लगे तिथल्या कल्टी मारली ना बसलो गाडीमध्ये. ह्यो स्टील बॉडीवाला ड्रायव्हर बघा कसा आहे. भरली माणसानं लगे तशीच गाडी फिरवली कचकन. कचकन गाडीची स्टेअरिंग फिरवली आणि डायरेक्ट गेलो वाशेरेवाल्या साप्याला. टार्झन बनलं टार्झन बनवीत पोचलो डायरेक्ट घरच्या रस्त्याला. इकडं बघता पप्पासाहेब निसन घेऊन चाललेलं आमच्या पुढंच होती. म्हणून त्यांच्या इथले कल्टी मारली ना तसाच गेलो कामावर. आणि आजच्यापुरती काही एवढाच ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तर भेटून एक ब्लॉगमध्ये बाय बाय.